भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहीत नाही. संजय शिरसाटांचं वक्तव्य व्हायरल व्हिडिओवर ते बोलले. ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदारांनी आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तत्पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज शिवसेना उभाठा पक्षातील आमदारांची बैठक बोलावली होती आणि या बैठकीला 4 आमदारांची अनुपस्थिती असल्याने चर्चा रंगली. मात्र आज 4ही आमदारांनी आपल्या अनुपस्थितीची कारणे दिली आहेत. आजच्या बैठकीत आमदार भास्कर जाधव हे उपस्थित होते. मात्र आजच शिवसेना सचिव तथा आमदार मिलिंद नार्वेकर यांनी भास्कर जाधव यांचा व्हिडिओ ट्विट करत खोचक टोला लगावला आहे. भास्कर जाधव यांनी नार्वेकरांबद्दल बोललेल्या वक्तव्यावरून राजकीय वाद समोर आल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी भास्कर जाधव यांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण केला आहे. भास्कर जाधव यांचा काल झालेला अपमान महाराष्ट्राने पाहिला. किती दिवस ते ठाकरेंसोबत राहतील हे माहीत नाही, कारण जाधव सहन करणार नाहीत असं म्हणत भास्कर जाधव हेही लवकरच ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं संकेत संजय शिरसाट यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर जालना महायुती विधान परिषद निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विविध प्रश्नांना उत्तरे दिली आणि महायुती म्हणून लढलो, विजय झालो याचा आनंद आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. अधिवेशन सुरू झालंय, विरोधक पायऱ्यावर बसू नये आणि ते कर्जमाफी करा अशी मागणी करतायत आणि त्यामुळं तिथेही आंदोलन सुरू झालं. हे बघा, विरोधकांचं हे आताच नाही, प्रत्येक अधिवेशनाला त्याचा तो चहापानाचा बहिष्कार मला वाटतं ग्रीनिज बुकमध्ये नोंद करावा लागेल असा तो बहिष्कार असतो. दरवेळेला अधिवेशनाच्या पूर्वी चहापानच्या कार्यक्रमावर बहिष्कार आणि दुसऱ्या दिवशी पायऱ्यावर आंदोलन. मागण्या त्याच, विषय तोच आणि आंदोलन केलं म्हणजे आम्ही शेतकऱ्याच्या बाजूचे आहोत असं सांगायचा प्रयत्न ते करतात. आता सभागृहामध्ये दिसणार नाही, जास्त सभागृहामध्ये बोलणार नाहीत. ज्या शेतकऱ्यांसाठी महायुतीने जे पावलं उचललेत त्याचं ते समर्थन सुद्धा करणार नाही. फक्त राजकारण, फोटो सेशन आणि आम्ही तर काहीतरी करतो हा दाखवण्याचा त्यांचा तो केविलवाना प्रयत्न आहे. हे महाविकास आघाडी एकत्रित नाही हे तुम्हाला अधिवेशनाच्या काळात पाहायला मिळेल. भास्कर जाधव असेल का मिलिंद नार्वेकर असेल का तो संजय राऊत असेल का आणखीन त्यांचे 1-2 जण असतील, हे सगळेजण एकमेकाच्या विरोधात आहेत. सगळ्याला आपली आपली भूमिका माहिती. भास्कर जाधवचा काल जो अपमान झाला तो अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. म्हणून भास्कर जाधव सुद्धा किती काळ तिथं राहतील हे देव जाणे, परंतु भास्कर जाधव हा माणूस सहन करणारा नाहीये. तो अन्यायाला वाचा फोडणारा आमदार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि मला वाटतं ते अशा गोष्टीला तो सडेतोड उत्तर सुद्धा देईल. आता हे 6 खासदार गेलेत, आता हे हक्कलपट्टीची बातमी देणं किती चुकीचं आहे. आता तुमच्याकडे आहेच कुठं तुम्ही हक्कलपट्टी कराल. म्हणून हे आता काय चाललंय त्यांचं हे कळायलाच खरं तर मार्ग नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.